काढून जमीन तयार केली आहे. हा सगळं बरोबर, सगळं नवीन आहे. बरोबर. आता ड्रोन मधून दिसलं ही तुम्ही ड्रोन मधून जर पाहिलं तर सगळी जमीन तुमची माळरान आहे. 100% माळरान. म्हणजे काय, माळरानावरती ड्रॅगन फुलवणं एवढं सोपं नाही. माळरान म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण डोंगरच होता. आपण टप्पे टप्पे केले. तुम्ही आता वरती पाहिलं तर तळ, त्याच्यानंतर खालचा प्लॉट, याच्या खाली गेलं तर खाली असे टप्प्याटप्प्याने आपण प्लॉट तयार केले, उतार तयार केलेत. आणि इथं बऱ्याच अंशी खडक होता, त्यामुळं 5-5, 6-6 फूट ब्लास्टिंग करून तो खडक काढला. ते दगडी वरती टाकले, त्याच्यानंतर छोटे गड्डे टाकले, नंतर बाहेरून मुरुम आणला तो टाकला आणि बाहेरूनच माती आणली. जम्बो प्रमाणे खोल जम्बो आहे. बरोबर आहे. बरोबर. किती लवचिक आहे बघा ना तुम्ही. हे बघा, हे खोड बघा सर, किती वागते बघा. आहे का? तुम्ही मला दुसरे प्लॉट मध्ये असे वाकून दाखवा बरं. कडक राहतं, कडक. जे लवचिक आहे हे खोड पूर्णपणे लवचिक आहे सर. हे बघा, बरोबर. हे बघा, पूर्ण वागता येते. दुसरी गोष्ट काळोखी त्याला जबरदस्त आहे. दुसरी गोष्ट वर जे फुटवे तुमचे त्यांचे शेंडे कसे रुंद, एकदम रुंद निघताय सगळे. तुमची सगळी औषध टेस्ट केली पावडर तुम्ही स्वतः टेस्ट केली खाऊन. केमिकल केली की आजपर्यंत केली? म्हणजे एवढा विश्वास तुमच्यावर निर्माण झाला की खरंच याच्यामध्ये RMP टेस्ट केली सगळं, म्हणजे खाऊन पाहिलं. खाऊन पाहिलं. क्या बात. टेस्ट फायटर पण थोडंसं केलं, टेस्ट करून पाहिलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट टेस्ट करून पाहिली. कुठल्याही प्रकार तुम्ही स्वतः जिभेवर टेस्ट केली म्हणजे अजब गोष्ट आहे. बरोबर की नाही? आम्ही पण रेकमेंड नाही करत तुम्ही करा बुवा. नाही, औषध मारताना उडतच ना तोंडावर. हा, म्हणजे तुम्ही सगळं मारता. तुम्ही माझं स्वतः मी टेस्ट पण केलंय की बाबा खाऊन पाहिलंय की स्वतः कुठला प्रभाव, दुष्प्रभाव नाही. हेल्थ चार्ज वगैरे बघितलं. अच्छा, हे थोडक्यात तुम्हाला कळतंय की हे सेफ आहे सगळ्या सेफ. मग याच्यापासून बनले जर ते डायरेक्ट खत नाही, ते जे औषध आहेत तीच जर तुमची एवढी सेफ आहेत त्याच्यापासून बनलेलं सेफच असणार ना? का हो सर? नक्की 100%. खालपासून काय स्ट्रॉंग आहे हे बघा ना. हे वरती जाड किती बघ. अरे बापरे, हे पहा, हे पहा, हे बघ, माझे अख्खे 4 बोट बसता. हा, जाड किती जाड, जसे गावठी साबण असतं. जी लांबी आहे ती महत्वाची एवढी बघा ना तुम्ही. बरोबर. एक वीत आणि पुढचं 4. बरोबर. एक वीत इथून एक वीत जर घेतली तर पुढे 5 बोट सुद्धा माहिती कमी पडत. बरोबर. तुमचे वर गेलेले जे पान आहे ना ते छोटे नाही की. तुमचं पान छोटं नाही का? रुंदीला चांगले. म्हणजे पान जे वाढते ना तुमचं डायरेक्ट मोठंच वाढते. त्याचा फायदा फळाच्या साईजला नक्की होऊ शकतो. हे बघ ब्रश, असा ब्रश जर निघाला द्राक्षाचा, लोक म्हणतात खरंच द्राक्ष. हे बाबा असा ब्रश बरं, इथं ब्रश दिसत मला. ग्रोथ काय 2 कळ्या एकत्र झाल्या. 2 कळ्या एकत्र फळ कसं होईल पाहा तुम्ही. नागोबाची थंडी. हो, जनरली ज्यांची फळं अशी लांबकोळी दिसतात, तुमचे फळं अशी गोल दिसतात, मोठी भरीव. माझं ऑब्झर्वेशन सी पेक्षा जम्बोची ग्रोथ चांगली आहे, वेट पण चांगलं आहे. तर आपली ही ग्रोथ होत असताना आपली हाईट जास्त आहे. म्हणजे जनरली आता मी पोलची मी आता इथं उभा असताना माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. तर 5 फुटाच्या दरम्यानचं पोल आहे. त्याच्यामुळे जनरली लोकांचे पोल कमी उंचीचे असतात, त्याच्यामुळे ते लवकर खाली येतात. असा त्यातला फरक आहे. समज बघतो. कुठलंही फळ असो ते क्रॅक कधी आहे का? कळावा तुम्ही. एकच नंबर 2 आहे पा त्याची काय खजिना काढल्यासारखं झालं ती. मी जर दीड महिन्यानी मी डोस टाकत गेलो.
5-6 तोड्याच्या ऐवजी आपल्याला 3च तोडे लागले, 15 किलो जरी निघाला तर 15 90, 10 टनाच्या वर तो माल जाईल. पण त्याची आपण हिशोब न धरता 5 टन जरी निघाला तरी 5.65-6.5 लाख रुपये होतील 1 एकरचे 5 टनाचे. आणि ते झालं तरी आपला खर्च निघून जाईल. यंदाचं उद्दिष्ट आपलं एवढंच आहे. जिरानियमचं तुमचं जे जळालेलं सगळे रोप पाहिले बरोबर, त्याच्यावरून लक्षात येतं का काहीच वाढच नाही ना. तुम्ही तण वाढत नाही ना. बरोबर ना, ते पाहिलं बरोबर आहे. तुम्ही काँग्रेस गवत अपेक्षा इतकं वाढलं नव्हतं नाही ते या दिवसात ते केवढं होतं. बरोबर, म्हणजे हा जो मुद्दा आहे की तुमची जमीन हातात नसती आलेली असं तुम्ही एवढी ग्रोथ केली आहे, याचं मेन रहस्य बेसल लॉस आहे तुमचे. ते कोंबड खत आहे नाही, शेणखत आहे नाही, काहीच नाही. शेणखत बिलकुल नाही. हे मात्र अंडरलाईन करण्यासारखं आहे. चांगली आहे चव. मिसेसनी ती फारशी आवडीनं खात नव्हती ड्रॅगन, परंतु आता ती दररोज म्हणते हा मी घेतलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे. म्हणजे थोडं तुम्ही घेऊन या. हा घेऊन या, चांगलं आहे डिमांड. असं आहे. झालं तुमचे पैसे फिटले मग सगळे. बरोबर, मागे शेती त्याच पाहत होते ना. हो. क्वालिटी मिळाली, उत्पन्न वाढलं की पैसे वाढणार आहेत आणि खर्च वाढत नाही. मी म्हणतो समजा रासायनिक एवढाच खर्च जरी धरला तरी ह्या बाकीच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याचं कारण असं आहे, इथं रोगराईचा नावाचा प्रकार नाही. रोगराई नसल्यामुळे तो खर्च वाचतोय. तुम्ही काय म्हणताय? रोगराई नावाचा प्रकार नाही. हे कधीच खत आहे सगळं? गेला 2-3 महिन्यात, 3-1 महिन्यातला असं. 3 महिन्यात. आणि आपण मिल्क चार्जर कधी वापरतोय? झाले आत्ताच त्याच वेळेपासून वापरल्यानंतरच हे ठेवलेले आहे. जेव्हापासून वापरले तेव्हापासून चालू ठेवलेले. हो. आता हे सगळं तयार झाले पाहिजे. हो बरोबर. हे बघ बरोबर झालं. बरोबर. आणि हे तुम्ही आता ताजं टाकलेले? ताजं टाकले. मग जे ताजं टाकलं ना वरती, हे बघा. बरोबर. त्याचं पण काय व्हायला लागले? भुगा व्हायला लागला किंवा असं जनरली पाहायला भेटतं कधी? नाही. मी किडी आहे बा, हा किडा आता कधीच पाहायला भेटत नव्हता. बरोबर. हे बा, हा आहे की नाही? इकडे बा, हे बघा खाली बुटाला लयच गाड लागते बा. बरोबर. म्हणजे हे पुन्हा लगेच काय झाली प्रक्रिया चांगली झाली, सुरू झाली. म्हणजे तुम्ही हे असंच्या असं जरी टाकलं हे तरी समस्या दूर होतील. आपलं काय आहे माझ्या बघा. नाही आहे चमक आहे. यांचं काय व्यवस्थापन? काही फार व्यवस्थापन नाही. काही फारसं व्यवस्थापन नाही. कारण काय असतं, टोटल किती गाय आहे सर? 12 गाय. बरोबर. म्हणजे मिल्क चार्जर ते गोण चालूच आहे. किती गोळ्या लागतात सांगता नाही येणार, पण चालू आहे. संपली का आणायची? बर. साधारणतः यांना म्हणजे दूध एकही देत नाही. आता गाभण वगैरे आता नाही, पण होतील आता, कारण आता डॉक्टर येऊन गेले. किती दिवसात झाले सगळ्या? आता सोबत आणले सगळ्या ना? हा. किती आणले होते? नाही एवढे सगळे आणले होते. नंतर ती गाभण असल्यामुळे ही वेली. बाकीचं ह्या सगळ्या सोबत आणले? हो, 1.5 वर्ष झाला आता. 1.5 वर्ष. बर. तर त्यावेळेला फारच हे झाले होते. आता तब्येती वगैरे कशा होत्या? एकदम वाईट परिस्थिती होती. अशा खंगलेल्या. मिल्क चार्जर नंतर त्याचं शायनिंग पण आलं. त्या खायला लागल्या. आणि खाल्लेलं कसं होतंय ते उष्ट टाकत नाहीत. नाही तर पूर्वी कसं असायचं, खातच नव्हतं, किती टाका ते पडून राहायचं. आता मात्र ते खातात, हे होतात. म्हणजे काही टाका तरी खाणार. पूर्वी चमक बिमक कसं काय? आता नक्कीच चांगलं. अरे वा. थोडक्यात त्यांची चमक बिमक आली. म्हणजे आता त्यांच्या कात्री बघा सगळी नक्की. बरोबर ना, खरीच वस्तू रिफ्लेक्ट नव्हती. बरोबर. चमक वगैरे व्यवस्थित आहे. म्हणजे हे खास तुमचा उद्देश काय का? शेण अगोदर उद्देश तोच होता ना? हो, पहिला दिवस घेण्याचा उद्देश तोच आहे. अच्छा. मग आता मिळच्या नंतर वेगळं काय वाटतं तुम्हाला? नक्कीच फरक वाटतो. कलर बिलर सुधारलेला आहे, त्यांचं पोषण सुधारलेलं आहे. नाही तर मग वारंवार डॉक्टर लागायचे, इंजेक्शन. म्हणजे तर ते आता बऱ्यापैकी कमी झाले.
जम्बो आहे ना, जम्बो झालं पण हे बघ, हे बघ इथे एखादं लाल वगैरे असलं म्हणजे हे याचं वजन भरते चांगलं 450-500 दरम्यान. खालपासून काय स्ट्रॉंग आहे हे बघा ना. हा, हे वरती जाड किती आहे बघ. अरे बापरे, हे पहा, हे पहा, हे बघ माझे अख्खे 4 बोट बसता. हा जाड किती आहे, जाड जसे गावठी साबर असतं. तुमचे सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ना, याची काळोखी पहा. लोकांचे हिरवे नाही सोडा, पिवळे पडतात. वरी फुटवे पण जबरदस्त आहे बघा, फुटव्यांची संख्या वगैरे. साईज सगळी चांगली आहे. कसं एवढी साईज, एवढी एवढी. तर हे साईजचं जे रस आहे ना, हे सगळं एस ते आता काय वेगळं सांगण्याची गरज नाही. बरोबर आहे का नाही. चांगलं पाण्यात चांगले असल्यामुळं त्याची नाही म्हटलं तरी स्ट्रोक. एक विशेष म्हणजे याला ऑलरेडी फळ आहे, पण ते त्याला कळाय कधी 1, 2, 3 कळायला आले. बरोबर फळ आहे ऑलरेडी त्याला. तुमचे खोडं एकदम काळे भोटी असतं नाही तर पावसाळ्यामध्ये काळे खोडं नाही राहत. बरोबर डायरेक्ट चमडी बांधली तापासारखी चकचकीत. बरोबर गाडी चांगली. म्हणजे झाडाचा विस्तार सर्व बाजूनी समान व्हायला पाहिजे. समान. बरोबर सर्व बाजूनी समान आहे. बरोबर. आणि शिवाय 2-4 फळं आहेत ते. फळं आणि फळं किती पहा तुम्ही, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 फुल आहे. म्हणजे अजूनही त्या फळा झाडाचं मन भरलेलं नाही. येऊ द्याच ते म्हणतो अजून. हां हे फळ किती पहा तुम्ही. आहे का चांगली साईज. हे खाली आहे, हे खाली आहे बरोबर आहे ना. आणि तुम्हाला तिथलं बघा वरचा हे परमेश्वराचं चमत्कार कलश किती भारी दिसते. तरी पण साईज किती, अलीकडची साईज चांगली आणि होणार आहे अजून मोठी. त्याची पण याची दोन्ही पण घे. हा नाही सुरुवात आहे आता. नाही आता सुरुवात आहे. जेवढं किलो कृषी अमृत तेवढंच किलो RMP. खोड काय त्याला कारण तो ऊसाला पण मोठ्या प्रमाणात वापरतात ना आता. तसा विचार केला तुम्ही ओढून तळून जमीन तयार केली आहे. हा सगळं बरोबर, सगळं नवीन आहे. बरोबर. आता ड्रोन मधून दिसलं की तुम्ही ड्रोन मधून जर पाहिलं तर सगळी जमीन तुमची माळरान आहे. 100% माळरान म्हणजे काय. माळरानावरती ड्रॅगन फुलवणं एवढं सोपं नाही. आणि हे पण करते हे काय हे तयार झालं का नाही. थोडं टोटल इथं तुमचं 40 एकर घेतलेलं क्षेत्र आता 36 एकर तुमच्या लागवडीखाली आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. नाही आता फक्त 5 एकर ड्रॅगन आहे. त्याच्यानंतर थोडं गुरांचं खाद्य आहे 1-1.5 एकर. त्याच्यानंतर 2 एकर भेंडी आहे आणि 3-3.5 एकर वांगी आहेत इथं. एवढंच इथं आहे. आता मात्र ड्रॅगनची पोल घ्यायचं काम चाललंय. नवीन 1-2.5 एकरचं क्षेत्राची रोपं तयार झाली. एक 8 ते 10 दिवसात त्याची किंवा कदाचित 15 दिवसात आपण त्याची लागवड करणार आहोत. तुमचं सगळ्यात खास गोष्ट काय वाटते माहिती मला, पानांची साईज. पानं जे साईज आहे तुमची छोटी नाहीच कोणाची. बरोबर. पानं एकदम असे हे बा हे काय साईज शेंडा त्याचा केवढा आहे. म्हणजे असं नाही का बारीक निघालं शेंडा चालला पुढे. मी वेगळी काबर केली. नाही आता सी व्हरायटी जरा थोडीशी सुधारित किंवा ॲक्च्युली हायब्रिड समजतात तशी नाही, ती सुधारित आहे. पण मग थोडी म्हटलं काय आहे बुवा, ही हैदराबादवरून आणली, आपल्याला कळेल बुवा याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. व समजा चांगली आहे नाही आहे किंवा काय होतंय. सीच. हा हा हा. जनरली ज्यांची फळं अशी लांबकोळी दिसतात, तुमचे फळं अशी गोल दिसतात मोठी भरीव. ते सी व्हरायटी. हो बरोबर आहे. तुम्ही सीची निवड का केली बघ, का तुमच्याकडे जम्बो आता आहे ऑलरेडी, मग सी का बरं लागली. दोन्ही खऱ्या अर्थाने एकाच वेळी लावल्या. मी जेव्हा हैदराबादला गेलो, ही जेव्हा त्याची माहिती घेतली
तेव्हा मला अशी माहिती मिळाली की हिला रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे बरं बरं आणि उत्पन्न जास्त आहे बरं आणि वजन मात्र त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे. बरं. ह्याही गोष्टी समजल्या आणि म्हणून मग मी दोन्हीची लागवड केली. पुढं लागवड करताना आपल्याला काय प्रेफरन्स द्यायचा हे आपल्याला समजावं. शिफारस काय करायची हा, शिफारस करायची किंवा मला जी स्वतःची लागवड करायची असेल तर मी नक्की काय करावं प्रायोरिटी कुठे ठरवायची? ठरवावी. त्या दृष्टिकोनात तुम्ही ह्या दोन्ही व्हरायटींची हे केली. आता सध्या किती जम्बो लागवड सगळी आहे? आपली 5 एकर आहे. 5 एकर मध्ये आता किती पोल आहेत आपले? एकरी आपण 600 पोल घेतलेले आहेत. अच्छा. जे 3000 पोलच्या दरम्यान आहेत सगळे. सगळे. त्याच्यापैकी जम्बो किती लावलेली आहे? ते दोन्ही पण 2.5 एकरच्या लागवडी केल्यात. बरोबर. म्हणजे हे 1500 पोल जम्बोचे आणि 1500 पोल सी व्हरायटीचे. असं केलेलं हा. आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ही प्रायोगिक तत्वावर लावलेली. हो मग तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं? संघच लावले सगळं हो हो एकाच वेळेस? एकाच वेळेस. सगळी लागवड एकाच वेळेस? बरोबर. पण तुम्हाला ग्रोथ मध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय? माझं ऑब्झर्वेशन सी पेक्षा जम्बो फास्ट. जम्बोची ग्रोथ चांगली आहे. हा. वेट पण चांगलं आहे. बरोबर. आता समजा मी फळं किती लागतील याबद्दल आज बोलणार नाही, नाही, पण आज या परंतु मिनिटाला- या मिनिटाला आपण जे ग्रोथ पाहतो नक्कीच जम्बोची चांगली आहे आणि तुलनात्मकरित्या. जम्बोची ग्रोथही चांगली आहे. जम्बोला फळधारणा सुद्धा जास्त आहे. जास्त आहे. आज मी त्याला आणि पुढे म्हणजे ज्या पद्धतीने सीचा प्रचार होतोय का ती व्हरायटी ग्रोथ जास्त फास्ट घेते, रिंगवर लवकर चढते किंवा त्याचे फुटवे जादा होतात किंवा फळधारणा जास्त करते, त्याचा अभ्यास जर केला तर सरासरीमध्ये आज जंबो पुढे आहे तुमची. जम्बो पुढे ही रोड वस्तू मधून जरी पाहिली नाही. प्लॉट तुमच्या रिकामा दिसतो, तो प्लॉट तुमचा भरलेला दिसतो. नाही ही वस्तू ती. आणि दुसरं वर्षात आपली ही ग्रोथ होत असताना आपली हाईट जास्त आहे. म्हणजे जनरली आता मी पोलची मी आता इथं उभा असताना माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. तर 5 फुटाच्या दरम्यानचं पोल आहे. बरोबर. त्याच्यामुळे जनरली लोकांचे पोल कमी उंचीचे असतात. बरोबर. त्याच्यामुळे ते लवकर खाली येतात. असं त्यातला फरक आहे. एक समज बघतो. हा, मग आता तुमचे सगळे पोलची हाईट सेम आहे. सेम आहे. म्हणजे तुम्ही जास्त हाईट घेतल्यामुळे सगळ्या पोलला सगळ्या व्हरायटीनं तिथपर्यंत जायला तेवढा वेळ वेळ लागणार. तुमचं एक ऑब्झर्वेशन आम्ही केलंय की तिकडची जी जम्बो आहे, जम्बोचं खोड तुमचं आणखीन जास्त जाड आहे. बरोबर. आणि याचं खोड जरा पातळ आहे. बरोबर. दुसरी गोष्ट याचं जे फुलाची जी जाडी आहे ही जम्बोची जादा जाड आहे. बरोबर. याची कमी आहे. कुठलंही फळ असो ते क्रॅक कधी होत? आता जर मला विचारलं तर मी काय सांगेल, जर त्याची ओव्हर मॅच्युरिटी झाली बरोबर तर ते क्रॅकिंग होऊ शकतं. नंबर 1 समजा पोटॅशची कमतरता जर असेल तरी होऊ शकतं. कॅल्शियम डिफिशियन्सी असेल किंवा एक्सेस कॅल्शियम झालं तरी पण होऊ शकतं. याच्यामध्ये गंमत पहा, कॅल्शियम हे सेल डिव्हिजन करतं, पेशी विभाजन करतं. आजकाल आपण लोक काय करता, कुठलाही दोष असेल तर तो व्हरायटी देतात. मग ते टोमॅटो असो किंवा तुमचा ऊस असो किंवा ड्रॅगन असो, डाळिंब असो, कुठलंही फळ घ्या, ते काय करतात, सुपर भगवा आला डाळिंबाचा तर लोकांना अरे सुपर भगवाच मागं. त्याच्यानंतर लोक मध्ये सोलापूरला आला सोलापूर लालच्या मागं. प्रत्येक व्हरायटीचं स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एका गोष्टीला वैशिष्ट्य द्यायला लागता तेव्हा दुसऱ्या गोष्टींचा आपोआप कमतरता तयार होते ना. बरोबर. हे आम्ही स्वीकारलं पाहिजे ना. म्हणजे रिझल्ट जे आहे ते व्हरायटीचे तिच्या गुणधर्मानुसार आहे, परंतु जी बेसिक नीड आहे ती का बदलणार आहे का? नाही. की सी व्हरायटीलाच क्रॅकिंग होतं असं नाही. सी व्हरायटीला का क्रॅकिंग होतं त्याचं कारण तिची ग्रोथ फास्ट आहे दिलेली त्याच्या DNA मध्ये. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुमच्या ज्या व्हरायटीची साईज किंवा ती लवकर होते किंवा ती अर्ली येते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही त्यांनी सांगितली की फळधारणा जास्त होते. आता मला सांगायचं आहे की या रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे तुम्ही म्हणता. या सगळ्या गोष्टींमध्ये जर ती व्हरायटी ज्या वेळेस अशाप्रमाणे त्यांनी डिझाईन केलेली त्याची भूक पण काय जास्त. हे शेतकऱ्यांना कळत नाही. रासायनिक खतांनी ते जर होत असतं तर आतापर्यंत रासायनिक खतांनी शेतकऱ्यांची फार मोठी प्रगती वाढलीच असती ना. शेतकरी दिवसेंदिवस काय सांगतो का खर्च काय चालला, वाढत चालला, आणि उत्पादन काय होत चाललं, रोगराई काय होत चालली, वाढत चालली. तुम्ही ते रासायनिक खत वाढवून तुम्ही साईज वाढवायचा प्रयत्न करता, हे वेळेपण आहे ना, अज्ञानपणाचं लक्षण आहे. म्हणजे तुम्हाला जर त्या व्हरायट्या लावायच्या असतील तर तुम्ही त्या व्हरायट्यांना काय केलं पाहिजे, पोषण त्या पद्धतीने दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांना त्या प्रकारचं पोषण दिलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग तुम्ही जर त्या प्रकारचं पोषण जर नाही दिलं त्याला तर मग शेवटी काय होणार, त्याचा परिणाम काय होणार आहे, रोगाला कमकुवत राहणार आहे ना. कमकुवत राहणार. कुठलीही गोष्ट जर कमकुवत राहिली तर ती काय करते, कुठले तरी नुकसान तर करते. समजा तुम्ही कुठलं फळ क्रॅकिंग का होतं, जेव्हा ते तुम्ही म्हटले मग तसं ते जर मॅच्युअर्ड झालं, त्याची साल जर काय झाली
परिपक्व झाली आणि त्याच्यानंतर जर त्याची आतून ग्रोथ झाली तर ते साल काय करतं, ब्रेक करतं. बरोबर आहे. मग ज्या वेळेस तुमचं फळ एकच फळ पण दुहेरी बर्ताव करतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, असंतुलितपणा आला, मिसमॅनेजमेंट झालं, मग त्याला विकृती म्हणतो आपण. मग ती विकृती निर्माण होण्याचं कारण ही काय त्याच व्हरायटीमध्ये नाही, ते कुठल्याही व्हरायटीमध्ये होऊ शकते. पण त्यासाठी तुम्ही त्या व्हरायटीचं स्पीड काय आहे, त्याची गती काय आहे, त्याच्या DNA मध्ये काय बदल केलेले, ह्या सगळ्या जेनेटिक्सवर काम अवलंबून असतं. मग ह्या जेनेटिक्समध्ये शेतकऱ्यांनी पडायच्या ऐवजी त्यांनी सरळ गोष्ट आहे, पोषण द्या. आज आपण इथं बघितलं की तुमचं फळ, तुमचं याचं पण फळ, सीचं फळ सुद्धा जम्बो सारखं उरायलं. जम्बो सारखं. मग असं म्हणायचं का आपण नाही जम्बोपेक्षा सी लावा, असं म्हणू शकत नाही आपण. कारण या फळाची वजन जर पाहिलं या फळाचं तर हे खतरनाक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या व्हरायटीची जी न्यूट्रिशन कॅपॅसिटी जेवढं आपण त्याला दिलंय त्या प्रमाणात त्यांनी ओढलंय, तेवढ्या प्रमाणात यांनी ओढलं नाही. म्हणजे मी तर आता तुमचे 2 प्लॉट पाहिल्यावर मी असं सांगेल शेतकऱ्यांना का तुम्ही जम्बो प्रिफर करा सी पेक्षा. इव्हन दलालांचे असंच म्हणणे. मुंबई मार्केटला माझा जो फोन झाला त्यांनी सांगितलं नवीन लागवड करताना जम्बोलाच प्रेफरन्स द्या, सी करू नका. तर मी तर आता पाहिलं, कारण मला प्रश्न विचारल्यावर मी शोध घेतो. मी अगोदर कशाला शोध घेऊ? तुम्ही मला प्रश्न विचारला, पाणी अडवलं तर जिरतं ना साहेब. मी पाणी मला अडवा मग मी जिरेल. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही अडवलं तर प्रश्नाचं उत्तर मिळतं. मग याच्यामध्ये आज मला सांगा, सरकार ज्यावेळेस काम करतं, जर विरोधी पक्षाने अडवलं तर ते त्यांना दिशा कळेल ना. जर त्यांना विरोधी पक्षाने अडवलंच नाही, त्यांना काय कळणार त्यांची दिशा बरोबर चालली की चुकीची? बरोबर. ते तर वर सरकारमध्ये बसले, त्यांच्या विरोधामध्ये दुसरी बाजू काय, त्यांना काय कळणार? तसं इथे तुम्हाला कळतं की बाबा याच्या ठिकाणी तुम्ही जर प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर 100% मिळतं. तर आज माझ्या डोळ्यासमोर जे ऑब्झर्वेशन ते मला सांगतं की बाबा रे, तुम्ही जर जम्बो लावली तुम्हाला वैदिकमध्ये तर भारी रिझल्ट दिसता एकदम. बरोबर आहे ना? मग रासायनिकला ही जास्त रिस्पॉन्स करत असेल ते मला माहिती नाही. एका वर्षात जो प्लॉट चालू झालाय त्याचं सगळं श्रेय एसीटीला जातं, एसीटी वैदिकला जातं. चालू नाही झाला आता तो साईज काय, क्वालिटी काय, क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी तेच सांगतो का बा एका वर्षात जो झाला, जनरली लोक काय करतात 18 महिन्यानंतर माल चालू होतो. बरोबर. म्हणजे लोक फेब्रुवारीत लागवड करतात आणि मग तो जुलैला त्यांची माल यायला लागतो, हार्वेस्टिंगला येतो. आपण काय केलं, गेल्या वर्षी 15 ते 20 जुलै या दरम्यान लागवड झाली आणि मग आता आपला माल चालू झाला. म्हणजे बरोबर 1 वर्षात तो चालू झाला. 12 महिन्यामध्ये 12 महिन्यात चालू झाला. 12 महिन्यामध्ये. हो. आणि त्या तुलनेने पानाची साईज चांगली आहे, फळाची साईज चांगली आहे, कलर पण चांगला येतोय आणि पानाच्या फार मला इम्प्रेस केलंय. याला तळापासून तुम्ही मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 त्या बद्दल किती 12 13 14 14 आहे सगळं. आणि वरून सगळ्या स्टेजेस तिथे कळी लागली, ही कळी उमलली आहे, ही सेटिंग झाली आहे का? कळावा तुम्ही एकच नंबर. 2 आहे पा त्याची काय खजी लागल्यासारखं झालं ती. हा, ही कळीची लांबी 1 फूट, म्हणजे 1 फीट. आता मी ही फुटात जर मोजलं कम्प्लीट 1 फूट. हा आहे का? कम्प्लीट 1 फूट काय झाली त्याची लांबी झाली. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा काकडे साहेबांच्या बरोबर आहोत आणि आपण मागच्या वेळेस त्यांचा ऊस पाहिला होता. तो ऊस जवळजवळ किती एकर होता सर? 42 एकर. 42 एकर ऊस आपण पाहिला आणि आता तो ऊस फार सुंदर असेल तुमचा. नक्कीच चांगला. हा नक्कीच चांगला आहे. इथे त्यांचं 5 एकर ड्रॅगन आहे. आज आपण त्यांचा दोन्ही पण प्लॉट फिरलो. 3,000 हे जम्बो व्हरायटीचे आणि 3,000 तुमचे सीचे दोन्ही पण प्लॉट पाहिले आपण. आपल्याला इथे कुठल्या व्हरायटीची तुलना करायचा उद्देश आपला नाही आहे. एकंदरीत रोपं किती आपली सगळी? 12,000 रोपं. प्रत्येक पोलला 4 रोप लावलेले. लागवड करताना म्हणजे आजपासून कम्प्लीट 12 महिन्यापूर्वी लागवड झाली. बरोबर आहे. आज रोप किती महिन्यात झाले? 12 महिन्याचं. 12 महिन्याचं रोप म्हणायचं का झाड म्हणायचं? झाड म्हणायचं, कारण रोप आपण बाहेरून आणलेली होती. नाही, लोकांचं रोप इथपर्यंत येईपर्यंत 12 महिने लागतात म्हणून. नाही बरोबर आहे. आपण 12 महिन्यापूर्वी लागवड केली सांगोल्यावरनं
आणि हैदराबादहून छोटी छोटी रोपं मिळालेली होती. बरोबर बरोबर त्या पद्धतीने आपण लागवड केली म्हणजे असं. हो बरोबर. लागवड केल्यानंतर तुम्ही सुरुवात कशी केली, काय बेसल डोस टाकली, काय थोडीशी माहिती द्या ना आम्हाला. नाही अगदी आम्ही सुरुवातीपासूनच एसीटी वैदिकचा वापर केला. त्याचं कारण असं होतं की माझ्या वाचण्यात आलं होतं किंवा व्हिडिओ पाहिले होते एसीटीचे आणि वैदिकचे असे रिझल्ट, चांगले रिझल्ट मिळतात. बरं. आणि मलाही हा जो प्लॉट होता तो रासायनिकवर आणायचा नव्हता आणि म्हणून मी अगदी सुरुवातीपासूनच एसीटी वैदिकवर हा प्लॉट घेतला गेला. आणि आज 12 महिन्यात डोस तुम्ही बेसल लागवड केली तेव्हा काय टाकले? नाही मी जे काही डोस टाकले ते अगदी प्रत्येक वेळेला तेच टाकले. 12 गुणी समजा हे धरायचं एकरी 12 गुणी कृषी अमृत आणि RNPH 3-3 किलो एकरी म्हणजे बदलच नाही. हा पहिल्या दिवसापासूनही बदल नाही. आजही तुझी पद्धत आहे. तुम्ही काही दिवसापूर्वी टाकलाय डोस? नाही काल 2 दिवसापूर्वी टाकलाय म्हणा. अच्छा. हा कितवा बेसल डोस केला आता? नाही मी जर दीड महिन्यानी मी डोस टाकत गेलो. अर्थात एखाद्या वेळेला 2-4 दिवस प्लस मायनस होतील पण प्रत्येक दीड महिन्याने टाकणं हा माझा उद्देश होता. 45व्या दिवशी डोस टाकायचा. या पद्धतीने आपण डोस टाकले गेले. तुम्हाला असं वाटतं की ही जी जमीन आहे आपण जी पाहिली सगळी माती आहे, ही जमीन आहे, ही जमीन खरोखर या ड्रॅगनसाठी योग्य आहे? तुम्ही सगळं ओढलेलं ताडलेलं आहे सगळं. बरोबर. हे सगळं मालरान होतं 100%. आणि मालरान तुम्ही मालरान म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण डोंगरच होता. आपण टप्पे टप्पे केले. तुम्ही आता वरती पाहिलं तर तळ, त्याच्यानंतर खालचा प्लॉट, याच्या खाली गेलं तर खाली असे टप्प्याटप्प्याने आपण प्लॉट तयार केले, उतार तयार केलेत. आणि इथं बऱ्याच अंशी खडक होता त्यामुळं 5-6 फूट ब्लास्टिंग करून तो खडक काढला. ते दगडी वरती टाकले, त्याच्यानंतर छोटे गड्डे टाकले, नंतर बाहेरून मुरुम आणला तो टाकला आणि बाहेरूनच माती आणली. परंतु जमिनीला कस नाही. कुठलाही जर माल केला तर याला कस नसल्यामुळे अपेक्षित. ही जमीन किती वर्षांपूर्वी? 2 वर्ष 3 वर्ष झाली. म्हणजे मागच्या 2 वर्ष काय केलं या जमिनीमध्ये? जेरेनियम नावाचं पीक घेतलेलं होतं परंतु त्यालाही अपेक्षित उत्पन्न निघालं नाही. याचं कारण आम्हालाही लक्षात येणार बुवा या जमिनीला पोत नाही किंवा ताकद नाही. ओरिजिनल जी काही आणि कुठलीही जमीन हातात यायला वारंवार तिचं हे होतं, मशागत होते. खत बित पाणी जेव्हा मिळतं त्याच वेळेला त्याचं हे होतं. त्याच्यामुळे याला हातात यायला वेळ लागणारच आहे. पण तरी एसीटी वैदिकच्या वापरामुळं आपल्याला अपेक्षा होती की तुमची जमीन वैतीला 2-4 वर्षातच येईल बुवा असं अपेक्षा होती? नाही तशी अपेक्षा नव्हती. पण जेरेनियम मध्ये पाहिल्यानंतर अपेक्षित वाढ नव्हती त्यामुळे तेही लक्षात आलं होतं. म्हणूनच एसीटी चालणार नाही लगेच चालणार नाही. लगेच ड्रॅगनचं ड्रेनिंग म्हणजे फार मोठं ड्रेनिंग नाही पण काहीतरी करणं गरजेचं होतं. ड्रेनिंग करण्याचा मूळ हेतू पण असा होता कारण एसीटी सारखं मला जैविककडे जायचं होतं पण एसीटी सारखी कंपनी हातात मिळाल्यामुळं का बाबा उत्पन्नात मोठी घट होणार नाही आणि ही संकल्पना त्यातून ऐकलेली होती आणि म्हणून मी डेअरिंग केलं. ते डेअरिंग करता असताना मला रिझल्टही मिळाले. 12 महिन्यात समजा माझा प्लॉट चालू झाला. तर 1.5 महिन्याला जर डोस धरला तुमचे डोस किती झाले? 6-7 झाले असतील. हो नक्कीच. बरोबर आहे. 6-7 डोस तुम्ही केले. एका डोसला तुम्हाला एकरी खर्च जर 12 गोण्या धरल्या तर 12 गोण्यांचे 6,000. 12 ते नाही 6,000 रुपये. 6 त्याचे आणि याचे 12,000. नाही कमी होतील. 8 ते 14, 15, 1,000 रुपयापर्यंत. म्हणजे पहिला एक बेसल जातो तुमचा. 15-90 म्हणजे 1 लाख रुपये काही नाही खर्च. हो बरोबर. एकरी 1 लाख रुपये खर्च बरोबर वर्षात. म्हणजे एवढे बेसल डोस टाकून सुद्धा. हो बरोबर ना. म्हणजे 15,000 आणि 6 बेसल डोस टाकले म्हटले तरी 90. कारण काय होतं म्हटलं तरी 105. काय होतं लोक शेणखत टाकीत राहतात. समजा 1 एकरला सुरुवातीला 2-2, 3-3 ट्रक टाकायच्या. 16,000 रुपयाची ट्रक पण राहते. मग 16-32 किंवा 48,000 रुपये ते त्याला लागतात. माल चांगला नाही तर मग कोंबडी खत टाका, बाकीचं हे टाका. याच्यातही बऱ्यापैकी पैसे जातो. त्या दृष्टिकोनातून मग खर्च अति झाला असं मला म्हणायचं नाही. नक्कीच आत्ता जर आपण रेटचा विचार केला 130 रुपये आजचा मुंबईचा रेट आहे. जम्बोचा 130 रुपये रेट आहे. 150 पर्यंत. पण आपण 130 जो काही मध्यम मालाला किंवा याला मिळतो तो आजचा रेट आहे तो धरला. सुरुवातीला यंदाच्या वर्षी एकरी 4 ते 5 टनच माल निघेल. समजा एका पोलला आपण मगाशी पाहिलं की साधारणतः 5 किलो तर आत्ताच माल आहे. बरोबर. सरासरी 5 किलो जरी धरला
नाही 5 किलो, पण त्याचे 5-6 तोडे होत असतात. मी 1 तोडा म्हणतो मी ना. म्हणतो बरोबर ना, 5-6 तोड्याच्या ऐवजी आपल्याला 3च तोडे लागले. 15 किलो जरी निघाला तर 15×90 10 टनाच्या वर तो माल जाईल. पण त्याची आपण हिशोब न धरता 5 टन जरी निघाला तरी 5.5-6.5 लाख रुपये होतील बापरे. 1 एकरचे 5 टनाचे. आणि ते झालं तरी आपला खर्च निघून जाईल. यंदाचं उद्दिष्ट आपलं एवढंच आहे का बऱ्यापैकी खर्च जर निघाला, झाडं तयार होऊन खर्च निघाला तर पुढच्या वर्षीपासून उत्पन्न ग्रोथ ही सामान्य शेतकऱ्याच्या दुप्पट आहे. बरोबर. ती कुठल्या जमिनीमध्ये जी जमीन नापीक आहे. हातात आलेली नाही बरोबर. नवीन बनवलेली ओढलेली ताडलेली जमीन आणि तिच्यामध्ये रुळलेली जमीन नाही. अशा जमिनीमध्ये तुम्ही हे कडले म्हटले तर सरासरी शेतकऱ्याच्या हे किती पट उत्पन्न झालं? दुप्पट झालं ना. बरोबर. समजा इथं केमिकल असतं. आज तुम्ही आता केमिकलचे तुम्ही मास्टर आहे, तुम्ही इथं आज काय पाहिलं असतं? नाही केमिकलची ती पहिलीच पानाची जाडी मिळाली नसते, इतक्या लवकर माल चालू झाला नसता. सगळ्यात महत्त्वाचं मला रोगराईवर जास्त खर्च करावा लागला. आता तुम्ही सगळ्या प्लॉटमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेही फंगस दिसत नाही, कुठेही बाकीची आळी दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी आता जर ड्रॅगनमध्ये पाहिलं ना, सफेद आळी वगैरे दिसते, तसं आपल्याकडं कुठलंच काही दिसत नाही. त्याला कारण असं आहे आणि त्याचा खर्च एकदम कमी झाला. खतावर थोडाफार खर्च झाला, बऱ्यापैकी झाला असं मी म्हणेल, पण औषधाचा जमिनीसाठी तुम्ही खर्च केला. म्हणजे असं मी असं म्हणेल का तुमचा 70%-80% खर्च मातीचा सुधारण्यात गेला. बरोबर आहे. बरोबर. याला अजून 20-25% लागू पडलाय. बरोबर. तरी पण ते ताकद बरोबर. ते नक्कीच आहे. तो तुम्ही जमिनीच्या किमतीमध्ये धरा. बरोबर. तुम्ही हलकी जमीन घेतली, कमी किमतीत घेतली, बरोबर की नाही? मग ती जो खर्च आहे तुमचा वैदिकचा 5 बेसल डोस, ते 5 बेसल डोस तुम्ही त्या जमिनीच्या खर्चात. बरोबर. नाही ती गरज आहे ना, कारण जोपर्यंत जमिनीचा पोत सुधारत नाही आणि सुधारणार नाही ना, आपण इतक्या सहजतेनं काय अपेक्षा धरावी? वरती आपण ते जिरानियमचं तुमचं जे जळालेलं सगळे रोप बरोबर, त्याच्यावर लक्षात येतं काहीच वाढच नाही ना. तिथून तण मागं वाढत नाही ना. बरोबर. ते पाहिलं बरोबर आहे. तुम्ही काँग्रेस गवतही अपेक्षा इतकं वाढलं नव्हतं, नाही ते या दिवसात ते केवढं होतं. बरोबर. म्हणजे हा जो मुद्दा आहे की तुमची जमीन हातात नसती आलेली असते, तुम्ही एवढी ग्रोथ केली आहे, याचं मेन रहस्य बेसल डोस आहे तुमचे. इतर काय नाही इतरही थोडेफार केले, मधून स्प्रे झाले. काय स्प्रे दिले? नाही आता जे गरजेचे थोडस मग फ्रूट चार्जरचा दिला असेल, क्रॉप चार्जरचा दिला असेल, आणि त्याच्यानंतर मध्ये गरज लागली तर डिसीज फायटरचा स्प्रे काढले काही. आणि ड्रिंचिंग मध्ये काय दिलं? ड्रिंचिंग मध्ये जनरली सॉइल चार्जरचा मोठ्या प्रमाणावर वापर. नाही तसं पाहिलं जनरली तसं मी आपण दिले असते. नाही सांगता, मी एकरी जरी बोललो तर 15 दिवसातून 2 लिटर मिनिमम गेले. म्हणजे महिन्यातून 4 लिटर. तर मग गेल्या 10-12 महिन्यामध्ये समजा 10 महिन्यात धरलं तरी 40 लिटर गेलं. 40-50 लिटर एवढं वर्षभरामध्ये. नाही बरोबर. म्हणजे योग्य आहे ना मग ते प्रमाण? बरोबर. नाही मी अति खर्च केला नाही, पण कमी केला नाही. माझ्या दृष्टिकोनातून माफक खर्च करून व्यवस्थित गरजेचं आहे. तेवढं केलं नसतं तुम्ही उत्पन्न नसतं निघालं, बघायला मिळालं. या वर्षी तुम्हाला मालच बघायला नसतं. बरोबर. मी तुम्हाला काय सांगेल की तुमचं एवढं ताकद आहे झाडामध्ये का तुम्ही जरी नाही काही केलं तरी याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. आम्हाला फरक पडला होता. नाही तुम्हाला सांगतो ना, मी सुकणार ना झालं उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यात झाड सुकतंच कुठलंही बी. तेच महत्वाचं आहे. तर ते जे सुकणं आहे त्याचं, ते सुकणं एवढं गरजेचं तुम्हाला सांगतो. ह्या दिवसामध्ये त्याला तेवढी पाण्याची भूक वाढते आणि तेवढं ते फळं बी देतं जवळजवळ. म्हणजे ते थोडंफार जे उन्हाने सुकणं आहे ना, तुम्ही जर हायब्रिड व्हरायटीच्या बाबतीत जर म्हटले तर ते मी मान्य करेल. हायब्रिड व्हरायटीला इफेक्ट होतो, परंतु हे ज्या व्हरायटी आहेत, ज्या ऑलरेडी याच्यामध्ये मुरलेल्या व्हरायटी आहेत, त्या व्हरायटींना उन्हाचा फरक कधी पडतो माहिती आहे का? जर तुम्ही पाण्याचा वापर जास्त करत असाल तर पडतो. तुम्ही पाणी जर माफक देत असाल तर उन्हाळ्याने काही फरक पडत नाही. नॉर्मल जो फरक पडणार तो तसा आपल्यालाही पडतो. तुमच्याकडे टेम्परेचर किती होतं इकडे? 40 बरोबर आहे ना. की उन्हाळ्याची भीती ही काय हो तुम्हाला सांगतो मी, की मार्केटमध्ये जे लोक मार्केट करताय ह्या गोष्टींचं, हे खर्च वगैरे करायला लावणार, नेट लावणारे ज्या कंपन्या आहेत किंवा ही सगळी लोक आहेत, या सगळ्यांनी एक बाऊ तयार करून ठेवला आहे. केमिकल ते गरजेचं आहे, मलाही माहिती आहे, कारण केमिकल सगळा तो काळ्या मेळाचा पैलवान राहतो, त्याला सपोर्ट द्यावाच लागतो. पण इथं काही गरज नाही. मुळात हे पिकच जंगलातले, याला उन्हाळ्यामध्ये सहन करायची सवयच आहे ना. बरोबर. अलग लक्षामध्ये. म्हणून याच्यामध्ये तुम्ही एक प्रयोग करायला पाहिजे होता. 4 लाईन तुम्ही शेवटीपर्यंत बिलकुल करायला नव्हते लागत, आणि त्या 4 लाईन तसंच ठेवून आता मला फरक दाखवायला पाहिजे होता की सर आता बघा ही मागं राहिली झालं असं.
SCT वैदिक जर नसतं समजा तुम्ही ह्या तुम्ही स्वतःला कुठे पाहता? नाही 100% मला ह्यावेळेला उत्पन्न 100% रासायनिक मिळालं नसतं. कारण सगळ्यात महत्वाचं जमीनला पोत नाही. तुमच्या ऊसाच्या पिकावर तुम्हाला अंदाज आलाय ना? आला ना. कारण आता आहे ना तो जो आपण ऊस पाहिलेला होता त्याला कांडी वगैरे जर पाहिली तर लांब रुंद कांडी आहेत आणि चांगलीत 8-9 कांड्यावर तो ऊस आहे. म्हणजे केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला योग्य दिशेने दिसते. म्हणजे मला जो काही महत्वाचा अनुभव ड्रॅगन किंवा ऊसमध्ये आला त्यात मी 100% समाधानी आहे. म्हणजे मी इतरांना तर सांगेल पण मी कायम स्वरूपाचं याच पद्धतीनं वापर करेल. म्हणजे तर एकंदरीत म्हणजे ड्रॅगन मध्ये तुम्ही नवीन आहात बरोबर. आणि आज जवळजवळ मोठ्या संख्येने ड्रॅगन मध्ये शेतकरी उतरत आहे. बरोबर. आणि जेवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी मास पीपल म्हणतो ना आपण त्याला, जेव्हा गर्दी करतात ना त्यावेळेस समस्यांचं प्रमाण वाढतं. बरोबर. म्हणजे शेतकरी चुका पण करतात ना. बरोबर. चुका केल्यामुळं मग विविध प्रकारचे सल्लागार, विविध प्रकारचे चुका, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की तुमचं जे पीक आहे तुमच्या पिकावरती त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणजे रासायनिकचा वापर करणं, ह्या पिकाला SCT वैदिक सोडून 1 रुपयाचा सुद्धा वेगळा काही खर्च केलेला नाही. काही सुद्धा ना केमिकल ना ग्रोथ हार्मोन. नाही काहीच नाही. केमिकल नाही, ग्रोथ हार्मोन्स नाही, बाकी काही सुद्धा नाही. म्हणजे साधारण लोक कोंबड खत आणताय. नाही ते कोंबड खत आहे नाही, शेणखत आहे नाही, काहीच नाही. शेणखत बिलकुल नाही. बिलकुल नाही. हे मात्र अंडरलाईन करण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या ड्रॅगनला हे जंगलासारखं वाढवलं पाहिजे. बरोबर. हे पीक आहे याला तुम्ही काय जेवढं तुम्ही जंगलासारखं वाढवाल, जंगलीच पीक आहे, साबर आहे ना ती. बरोबर. साबराला तुम्ही जंगलासारखं जर वाढवलं तर त्याची जी ग्रोथ आहे नॅचरली होती. आज तुमच्या प्लॉटमध्ये नॅचरली ग्रोथ दिसते. जे माल आहे त्या मालाचा जो दर्जा आहे, आज तुम्ही आपण जी साईज पाहिली बरोबर आपण आता बघा एवढं जर वरून खाली पडलं तर ते ठेचतं लगेच. म्हणजे त्याचा जो कलर आहे आतमध्ये, हे जे बघतो आपण, हे जो कलर आहे आतमध्ये, हा कलर कसा आहे बघा. म्हणजे हे जे आपण बघतो की याचेच पैसे आहेत ना. बरोबर. तुम्ही मला चवीबद्दल काय सांगू ते मला? एकदम गोड चव आहे. म्हणजे आता हे झालेलं नसेल त्यामुळे कितपत आहे याचं सांगता येणार नाही, पण जो झालेला फळ आहे अगोरी विद्या चांगले आहे ना. बरोबर. नजर नाही थांबत त्याच्यावर. चांगलं ग्लेझिंग तुम्ही खा. म्हणजे मी पण खाणार ना. थोडं खातो हे सगळ्यांना. सर चांगली आहे सर. याच्यामध्ये बियांची संख्या खूप जास्त आहे नॉर्मल ड्रॅगन पेक्षा. बरं. अजून बियांची संख्या जास्त म्हणजे पोषण जादा. बरं. कारण बी तयार करण्यासाठी कुठलंही फळ जन्माला येतं. बरं. बियांची संख्या जेवढी जास्त येईल तेवढं त्या फळाची क्षमता जादा. आणि सगळ्यात मोठं बी एकदम ठोकळ आहे. बरोबर आहे. आणि ह्या दिवसामध्ये पावसाळा आहे, पूर्ण फळाचा जो कालावधी आहे हा पूर्ण जे पावसाचे फळाचे साधारणतः 40-45 दिवस. 40-45 दिवसाचा कालावधी म्हणजे पूर्ण पावसाचे ना. म्हणजे पावसाच्या कालावधीमध्ये अशी टेस्ट थोडीशी अपेक्षित नाही. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. त्याला पाण्याचा वापर जास्त होतो. बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये टेक्स्चर आहे, म्हणजे क्रिस्पी लागतं. नाही तर तुम्ही हे जर घेतलं तोंडामध्ये तर एकदम गिळगित लागतं, एकदम असं सटकून जातं जिभेमधून सुद्धा, तोंडामधून सुद्धा. तर याच्यामध्ये याचं जे चव आहे ती थोडीशी अशी दाणेदारसारखी लागते, क्रिस्पी ज्याला म्हणतो आपण, कुरकुरीत. आणि थोडक्यात स्वीटनेस पण एकदम छान आहे. बरोबर आहे ना. तुम्ही 40 वर्ष दुकान चालवलं केमिकलचं, एवढा मोठा व्याप सांभाळला कोट्यावधी रुपयाचा, 500 तुमचे शेतकरी म्हणजे ते दुकानदार सांभाळले, त्यांना तुम्ही सप्लाय करत होतात. आणि हा शेतकरी किती त्याची गणती नाही. मग अशा सगळ्यांमध्ये आज तुम्ही मधल्या काळामध्ये शेती पुन्हा सोडून दिली, तुमच्या व्यवसायाकडे वळाले. बरोबर आहे ना. बरोबर. मग तो व्यवसाय तुमचा मग गॅसचा असेल, ट्रॅक्टरचा असेल, या सगळ्या एजन्सी तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याचा व्यवसाय पाहत होते. तुमच्याकडे पवन पतसंस्था पण आहे, कारखान्याचं तुमचं संचालक पद पण आहे. हे सगळ्या व्यापामधून पुन्हा तुम्ही शेतीकडं हे थोडंसं नाही, शेतीची तशी मनापासूनची आवड, आणखी
फक्त ऊसच करत होतो. पण तुमची साथ मिळाल्यामुळं कुठल्या तरी फ्रूटवर जावं, कारण वैदिक म्हणजे याच्यावर जायचं जैविक हे माझ्या मनातूनच होतं. कारण आपण जे दररोज ऐकतो वगैरे किंवा कॅन्सर पळायचा हा विचार होता, पण पर्याय सुचत नव्हता. कोणाबरोबर जायचं. परंतु आता हा पर्याय उपलब्ध झाल्यामुळं मी जास्तीत जास्त फ्रूट. काय वाटतं म्हणजे आज तुम्ही जेव्हा फळ नेऊन दिलं किंवा तुमच्या मॅडमनी खाल्लं ते आणि त्यांना त्याची ती आवड निर्माण झाली, कधीच खात नव्हते बरं, तर तुम्हाला त्याचं फिलिंग आतून नाही नक्कीच वाटतं ना. किंवा माझ्या बहिणींना मी आल्या होत्या, त्यांना फळं दिली, हे केली, त्या सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं चव चांगली असं तसं. म्हणजे थोडंसं आता तरी हे जे फळ होतं ते अजून मॅच्युअर झालेलं नव्हतं, छोटं आणि मॅच्युअर झालेलं नव्हतं. त्याचं जे आहे ना पूर्ण पिकलेलं नाही, पिकलेलं नाहीये. हे बाहेरून पाहिलं तर पूर्ण लाल झालेलं नाही, हे पूर्ण लाल होईल तेव्हा त्याचं गोडी आणखी वाढते, आणखी कलर आणखी हे होतं जास्त. बरोबर आहे. आज रासायनिकच्या तुलनेमध्ये तुम्ही मागे आहे का कुठं मला सांगा? नाही ना. पुढे एक पाऊल पुढे, बस हे सर्टिफिकेट जास्त महत्वाचं. 20 वर्षाच्या केमिकलच्या प्रॅक्टिस नंतर आणि हजारो लोकांना गायडन्स केल्यानंतर तुम्ही बोलताय म्हणजे तुमच्या बोलण्याला काही सर्टिफिकेशन. शेतकऱ्याने जसा प्रश्न विचारला की बाबा तुम्ही अमुक अमुक व्हरायटी क्रॅक होते किंवा अमुक अमुक व्हरायटीची साईज लहान जाते किंवा अमुक अमुक व्हरायटीला मार्केट नाही. मुद्दा काय आहे महत्वाचा की तुम्ही जे निगेटिव्ह ॲस्पेक्ट सांगता ते निगेटिव्ह ॲस्पेक्ट हे व्हरायटींचे नाही आहे. व्हरायटी काढताना कुठली तिचे काहीतरी पॉझिटिव्ह गुणधर्म म्हणून केले. ज्या गोष्टी का जी गोष्ट आहे तीच मागा ना. तुम्ही ज्या व्हरायटीमध्ये जी स्पेशालिटी ती त्याच्याकडून अपेक्षित करा. आणि ते जर नसेल, तुम्ही जर नाव ठेवत असाल किंवा तिथले काही दुर्गुण शोधत असाल तर ते दुर्गुण त्या व्हरायटीत नाही, तर ते आपल्यात आहे. हे मी शेतकऱ्यांना सांगतो. बरोबर. प्रॉब्लेम व्हरायटीत नाहीये, प्रॉब्लेम शेतकऱ्यामध्ये. बरोबर. का त्याला जास्तीचं पाहिजे, पण त्या जास्तीच्या बदल्यामध्ये जी किंमत मोजायची आहे, मग ती वेळेची असेल, मग ती ज्ञानाची असेल, मग ती तुमच्या खर्चाची असेल, पैशांची कुठली तरी किंमत आहे. ती किंमत त्याला काय करावं लागणार आहे? मोजावं लागणार आहे. पण त्याला काय पाहिजे? किंमत नाही मोजणार, पण माल मात्र त्या क्वालिटीचा आला. हे चालेल का साहेब? नाही, कधीच नाही होणार. तुमच्या पिकांची जी पोषणाची गरज आहे ती विशिष्ट गरज तुम्हाला द्यावी लागेल. तुम्ही जर झाडाची गरज जर भागवली, त्याची गरज आहे तेवढी, तर तुम्हाला कुठली व्हरायटी असू द्या ती तुम्हाला. तुम्ही मगाशी काय म्हणले सर, सीची साईज सुद्धा जम्बोच्या जवळ येऊ राहिली की नाही? मगाशी आपण पाहिली होती ना. हो, याची साईज आहे ना, आहे की नाही? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला जम्बो पाहिजे असेल तर तुम्ही ते जम्बो सारखं खाऊ घाला. ड्रॅगन शेतकऱ्यांनी शक्यतो 100% ACT वैदिकवर यावं. त्याचं कारण असं आहे, उत्पन्न वाढणारे, क्वालिटी मिळणारे, आणि क्वालिटी मिळाली, उत्पन्न वाढलं की पैसे वाढणार आहेत आणि खर्च वाढत नाही. मी म्हणतो समजा रासायनिक एवढाच खर्च जरी धरला तरी ह्या बाकीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याचं कारण असं आहे, इथं रोगराईचा नावाचा प्रकार नाही. रोगराई नसल्यामुळं तो खर्च वाचतोय. तुम्ही काय म्हणताय? रोगराई नावाचा प्रकार नाही, कारण मला आहे ना फारसा फंगस कधीच आला नाही किंवा मला बाकीचं फिरलो बघा. आता पण राहिलो नसतं तरी बुरबुर आली, दोनदा आली आतापर्यंत, सारखी चालू आहे. मी दिवसातून 10-12 पाळ येतातच. मग मला सांगा, जर दिवसातून सारखे म्हणजे जरी पाऊस नसला कुठं तर सारखं बुरबुर चालू आहे बघा. अशा कंडिशन मध्ये सारखं ओलं होतं, याला हे ओलं आवडत नाही, तरी सुद्धा कुठल्याही रोगराई नाही. बरोबर आहे. आज ड्रॅगनच्या ग्रुप गेला का कोण म्हणतं पिवळं पडलं, कोण म्हणतं सडलं, कोण म्हणतं वाळलं, कोण म्हणतं फळगळ होते, पण आपलं काहीच नाही. मला ते जाणवलं नाही. काय नाही, काय जरा म्हणजे नाही, हे फक्त वेळेत दिलेले डोसेस आणि डोसेस मध्ये असणारी ताकद. मी जे बोलतो की SCT वैदिक जे सांगते की माती बलवान पीक पैलवान, ते सत्य आपल्याला जाणवतं. धनवान आणि ग्राहक आरोग्यवान, हे चतुश्रुती खरी आहे का? हे घोषवाक्य 100%. हा, खरी. तुमच्या मॅडमनी मागितलं खायला म्हणजे ग्राहक पण आरोग्यवान. नक्की न खाणारा माणूस खातोय म्हणजे बरोबर आहे. आता ही फांदी आहे, कधी तलवारी सारखी खतरनाक आहे बघा. बरोबर का? आहे हो, एकदम जबरदस्त. आणि त्याचे फुटवे बघा, इथे पुढे बघा, हे जे आहे फक्त नाव म्हणजे फळ म्हणजे फळ. मला मी असं म्हणायचो, बऱ्याच प्लॉट मध्ये गेलो तुम्ही, हे जम्बो म्हणतात आणि नंतर म्हणतात की जम्बो आणि दुसरी कोणती आहे? सी व्हरायटी, सी आणि किंवा नसेल तर रेड म्हणतात. म्हणजे ही जी जम्बो आहे हिलाच रेड म्हणतात फक्त, आणि मोठी असेल तर जम्बो म्हणतात. बरं. मग आता हिच्यामध्ये 2 व्हरायटी झाल्या.
तर मी म्हणजे या रेड मध्ये आणि जम्बो मध्ये काय फरक आहे? इथं ज्यावेळेस तुमच्याकडे आलो तुम्हाला खऱ्या अर्थाने झाडामध्ये बदल दिसला की जम्बोचं झाड कोणतं. हे कधी कळेल तर तुम्ही SCT वैदिक सारखं पोषण दिलं तरच कळेल. ह्या जखमा इथं बघा तुम्हाला आणून दाखव. नाही काय दिसतात ना त्या. हे बघा दिसायचं तुम्हाला जखमा. बरोबर. म्हणजे ह्या जखमा असून सुद्धा त्याची रोगराई आली नाही, परंतु ते जखमा याच्यामुळे झालं, त्या कापल्यामुळे जखमा झाल्या पण रोगराई आली का नाही आली. हे याचं खास हा स्प्रेड म्हणजे ते ऍक्च्युअल जखम आहे ती ओके झाली बघा, सडली नाही. सारखा पाऊस चालू आहे तरी पण सडले नाही. आणि हे एक नाही अशा खूप साऱ्या जखमा पाहिल्या मी. बरोबर. पण त्या एकदम ओके झालेले आहे. मला हे मोठं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या जखमा होऊन त्यांनी दम काढला. बरोबर. शेतामध्ये दर्शन झालं त्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद. अशीच व्हिजिट देत जा, त्यातून आम्हाला खूप काही शिकता येतं आणि स्फूर्ती मिळते आणि काम करण्याची ताकद मिळते. त्यामुळं असंच येत चला, एवढीच तुम्हाला विनंती. धन्यवाद. धन्यवाद.